ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले सलामीची जोडी आरंभी जोडी धर्मवीर कर्मवीरची जोडी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूनं बॅटर मंगेश आणि दुसऱ्या बाजूला हरीला आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी दाखल झाल्या मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज कल्पेशला आपण पाहणार आहोत. कल्पेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कुमार चला ठीक 3:29 मिनिटांनी म्हणजे येस 3:30 झालेले आहेत. अंपास ग्रीन सिग्नल. येस अंपासचा अधिकृत इशारा आपल्याला पाहायला मिळेल. लेट्स प्ले गेम ऑन. मॅचला सुरुवात. स्टॉपच सुरू केला. आता तुम्ही इथून किती वेळ घ्या हरकत नाही. स्टॉपच सुरू आहे. त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये पेनल्टी फिल्डिंग पेनल्टी असणार आहे. ठीक 15 मिनिटाचा कालावधी 3 मिनिटांसाठी दिला जाईल आणि 15 मिनिटं 3 षटकांमध्ये 15 षटकं. आमचे स्कोरर कन्फ्यूज करतात भरपूर. इनफिल्डला भेदत असताना पहिला चेंडू गॅपमध्ये खेळल्यात. 3 षटकांसाठी ठीक 15 मिनिटाचा वेळ असेल आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा वेळ असेल. पहिल्याच बॉलवरती क्रॅकिंग स्कोअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा इथे अंकित होतात. चौकारानं सुरुवात झाली कल्पेशच्या विरोधामध्ये. सुंदर फटका आपण पाहिला. हरीचा बॅटमन आलेला चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडून कल्पेश तयार. ओ लॉफ केलाय मिड ऑनच्या डोक्यावरून. लॉंग गॉनचा बाहेर देखील अप्रतिम फटका आपण पाहतोय. पहिला टप्पा घेतल्यानंतर चेंडू सीमा पलीकडे. 4 धावांसाठी मिळतील चौकार. इनफिल्डच्या डोक्यावरनं बघा मिडॉनच्या डोक्यावरनं फटका एक्झिक्यूट केला. प्रॉपर एक्झिक्युशन झालं कारण पॉवर प्लेचं बंधन आहे. आउटफील्डमध्ये 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने कुठेतरी त्या गोष्टीचा बेनिफिट देखील मिळतोय आता बॅटिंग टीमला. आदर्श क्रिकेट क्लब दानिवली विरुद्ध बजरंगी बॉयज दहीगाव ही महत्वपूर्ण सेमीफायनलची मॅच. पुन्हा मिडॉनच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. लॉंग ऑनला फिल्डर नाहीयेत. मोठा चेस आहे. बॉल थांबवणं कठीण. पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार बॅक टू बॅक सलगचा 3रा चौकार. तीन बॉल 3 चौकार आले होते. त्यानंतर एस बॅटची घेतली बॉल हवेमध्ये आणि फायनली थर्ड मॅनच्या फिल्डरने झेल संपादित केलाय. विकेटचं बदन आपल्याला पाहायला मिळेल. लागणारा पहिला धक्का बॅटिंग करताना 12 या धावसंख्येवर टीम आदर्श क्रिकेट क्लब दानिवलीला. नुकताच लागणारा पहिला धक्का हरीजानं 3 चौकार ठोकले. तो मैदानाच्या बाहेर परतलाय. कंबा केला गोलंदाज षटक क्रमांक पहिला हातात तो मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कल्पेशनं. गुड बॉलिंग. पहिल्या 3 बॉलवरती 3 बाउंड्रीज कन्वर्ट केल्या. खरं तर चेंडू खराब नव्हते पण फटके अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाले. 2 लॉंग ऑनला मिड ऑनच्या डोक्यावरून एक्झिक्यूट केले आणि त्यानंतर पहिला चौकार जो आपण पाहिला स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका आपण पाहिला. कॉमेंट्री बॉक्स कडून पुन्हा एकदा कल्पेश वर पुढचा चेंडू घेऊन लॉफ करायचा होता. ऑन साईडला संपर्क नाहीये. धावचीची संधी आहे. संधी तर मात्र गमावली गेली आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता होता असताना आपण पाहतोय
समाप्ती होत असताना आपण पाहतोय 3 चौकार आले, त्यानंतर विकेट देखील आपण पाहतोय. एक डॉट झालाय चेंडू. सध्या सागरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. ठीक 3:30 पहिला चेंडू पडला गेला. ऑन साइडला फटका सजवलाय. अडवा बॅटनं केलाय प्रहार. स्क्वेअर लेगला फिल्डर नाही असते तरी फारसा काही इम्पॅक्ट पडला नसता, कारण बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दणदणीत खणखणीत षटकार. पहिल्या षटकाचा काय संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकासाठी ठीक 5 मिनिटांचा वेळ घेतला गेला, त्यामुळे उर्वरित 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये पूर्ण करावी लागतील. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. भारत बनाम ऑस्ट्रेलिया दुसरा सामना भारतीय संघाने गमावला आणि दुसऱ्या बाजूला इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड. आणि त्या देखील मॅचमध्ये आपण पाहिलं तर इंग्लंड 323 धावांनी विजय झाले. त्यामुळे आता WTCच्या रेसमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला श्रीलंका, दुसऱ्या बाजूला साऊथ आफ्रिका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंडिया, 4 संघ आता मात्र लढत देतील. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून वैभव वळतोय. गोलंदाजी मार्क व षटक. दुसरा पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट अडव्या बॅटनं समोर एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. धावा संख्या मिळेल फक्त 1 आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरसावत असताना स्कोरर मित्र कळवतात 19 धावा फलकावर. 19 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक दुसरं प्रगती पथावर. वैभव पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न बॅटची यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलेला आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. 19 धावसंख्येवर लागणारा धक्का दुसरा. सागर बॅक टू द डगआउट. आता मात्र इथून मॅच मध्ये आपण पाहिलं तर टीमची टोटल येऊन पोहोचले 19 वर. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या. या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर विकेट. कमबॅक लगेचच करते टीम. दुसऱ्या बाजूनं दहीगाव संघाला मात्र आता इथनं विकेट घ्यायच्यात. बंच ऑफ विकेट इम्पॉर्टंट आहेत. स्वीप केला ऑन साईडला फटका. चांगल्या डीपमध्ये फिल्डर आहेत. दरम्यान मात्र आपण बघतो 1 धाव इथे अंकित केली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावली जाते. 20 वर धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. मल्हार आलेत नवीन फलंदाज. डावखुरा हाताचा फलंदाज आपण पाहतो आणि योग्य निर्णय राहिला मी तर म्हणेन आदर्श क्रिकेट संघ धानिवलीचा, कारण डावखुरा हाताचा गोलंदाज कुठेतरी गोलंदाजी करतो आणि त्या अनुषंगानं लेफ्टी बॅटरला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं. लेफ्ट आर्म राऊंड विकेटला खोलात टाकला गेलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंगनला प्रोटेक्शन आहे, त्यामुळे सेकंडचा कॉल देखील इथे केला जातोय. रिस्की रन होती पण कॉल आला. पहिली धाव भरपूर वेगानं पूर्ण केली. त्या अनुषंगाने मात्र दुसऱ्या धावेसाठी कालावधी मिळाला. 2 धावा पूर्ण झाल्यात. टीमची टोटल दुहेरीने पुढे. धावसंख्या आता धाव फलकावर आपण पाहतोय येऊन पोहोचली आहे 22. 22 आकड्यावर. आउटफील्ड मध्ये 5 फिल्डर पेट्रोलिंग करतात. डीप मध्ये बाकवाडा स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे. मिड विकेट आहे.
स्ट्रेट लॉंग ऑन लॉंग ऑफ लाईक फिल्डर रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलनं धावफलक स्थगित. 22 धावसंख्येवरती पहिल्यामध्ये 18 आले. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त खर्च केला धावा 4. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यामध्ये खरं तर कमबॅक केला. या ओव्हरमध्ये गोलंदाज वैभवनं इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं आले होते. पूर्णपणे बीट केलं. उजवा हाताचा फलंदाज जो आघाडीला आला त्या मंगेशला बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. एक सफल षटक पूर्ण झालाय. अप्रतिम गोलंदाजी राहिली. वैभवची कमबॅक करून दाखवला त्याने या ओव्हरमध्ये. अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि त्याच्या खात्यामध्ये 1 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आदर्श क्रिकेट क्लब धानिवली. बावीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि फार एंड वरून आता मात्र 20वा रिसॉर्ट एंड वरून गोलंदाजी मार्क वरती आता षटक क्रमांक 3 आणि आता प्रतीक आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार. पहिलाच बॉल लॉफ केलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला फिल्डर पोहोचले गेल्यात. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतो. टाळ्यांचा कडकडाट अगदी प्रेक्षक वर्गाचा आपल्याला पाहायला मिळेल. 1 more विकेट डाऊन. लागणारा 3रा धक्का बॅटिंग करताना आदर्श क्रिकेट क्लब धानिवलीला. नाना आला मात्र भरपूर सुंदर संगीत. मॉर्निंग सेशन पासून मला वाटतं कुठेतरी मीटिंग मध्ये ते व्यस्त होते. पण आता सगळ्या मीटिंग पूर्ण झाल्यात आणि फायनली आता मात्र त्यांना आमच्या टुर्नामेंटसाठी वेळ मिळालाय. हा सकाळपासून प्रचंड बिझी होते. आणि आता नवीन फलंदाज प्रवीण मैदानात मध्ये दाखल होते. हार्ड हिटर प्रवीण दाखल झालाय मैदानामध्ये. वेल फिनिशर खरं तर म्हणून त्याची ओळख आहे. आणि आता पाहूया नाबाला साजेशी कामगिरी करता येईल का. फसवा चेंडू होता आणि इथे मात्र काय केलंय. जीवनदान कोणाला दिलंय. वेल फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे त्या प्रवीणला इथे जीवनदान मिळालंय. खर तर जेव्हा जेव्हा धानिवली संघ अडचणीत असतो त्या संघाचा तारणहार बनून मैदानाच्या आतमध्ये प्रवीणला जाताना आपण पाहत असतो. आणि त्या प्रवीणचा झेल इथे ड्रॉप झालाय. प्रवीणला मिळालेल्या जीवनदान या मॅच मध्ये कुठेतरी इम्पॅक्ट पाडेल त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. टार्गेट इथनं त्यांना सेट करायचंय. सो टीम धानिवलीचं इंटेन्शन एकच आहे की अग्रेसिव्ह अप्रोचनं धावा बनणं गरजेचं आहे. जास्त धावा जितक्या तुम्ही धावफलकावरती लावाल तितक्या द्वितीय सत्रामध्ये दहीगाव संघाला अडचणीत टाकणार आहेत. पण हा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मला. पद्धत आली त्याचा कोणत्याही प्रकारचा वापर आढळला नाही. कोणत्या प्रकारे फुटवर्क नाहीये. तर फोनमध्ये तुम्हाला नेटवर्क भरपूर गरजेचं तितकंच क्रिकेटमध्ये फुटवर्क देखील चांगलं असणं इम्पॉर्टंट आहे. सध्याच्या घडीला कुठेतरी त्या फुटवर्कची कमी जाणवली गेली. जागेवरती आपण पाहिजे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि तो असफल राहिला. यष्टिरक्षकाचा हातामध्ये चेंडू निघून चाललाय. डॉट पुढचा बॉल फार एंड वरून पुन्हा एकदा 20वा रिसॉर्ट एंड कडून आले होते. ऑन साइडला फटका सजवला. वॅकंट एरियामध्ये बॉल
डीप मधून प्रोटेक्शन आहे, फिल्डर येत आहेत, चेंडूला उचलतील फेकतील तद्वर पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. दुहेरी धाव्याने धावफलक पुढे. आता टीमची टोटल स्कोर मित्र आम्हाला कळवतात 26 धावा. पहिल्या 2 ओव्हर नंतर आपण पाहिलं 22 होत्या. या ओव्हरमध्ये अद्याप पहिल्या 4 बॉलवरती फक्त 4 खर्च केल्यात. बॉलर प्रतीकनं 1 विकेट मिळवली आहे. सो इथं प्रवीणचा रोल इम्पॉर्टंट असेल. कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर तो किती इम्पॅक्ट टाकेल या मॅच वरती देखील पाहायचं आहे. फुल टॉस ऑफ साइडला गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली झाले, प्रयत्न अफाट झाले, पण प्रयत्नांना मार्कस 100, पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4. मी याच गोष्टीचा उल्लेख केला, या फटक्याचे अक्षरशः चटके लागतील. चौकार. ऑफ केला अवघ्या 2 धाबा संख्येवर. बट त्यानंतर आलेला हा चौकार, तो बॅटर प्रवीणच्या बॅटमधनं. हो, ऑफ साइडला आणखीन एक मोठा धमाका करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल राहिलाय. षटक देखील पूर्ण. तिसरा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धाबा धावपटलावर. पहिल्या ओव्हर नंतर 18 होत्या, त्यानंतर अवघ्या 4 आल्या आणि आता देखील हे 8 धाबांचं इकॉनॉमिक षटक राहिलं. ते गोलंदाज प्रतीकचं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीनं 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करते पूर्वार्धात टीम आदर्श क्रिकेट क्लब दानिवली. गोलंदाज सर पुन्हा एकदा. फटका चांगलाय, क्षेत्ररक्षकात लॉन्ग ऑनला, त्यांचा आवाकाच्या बाहेर. लॉन्ग ऑन के फील्डर के मस्तक पर दस्तक देकर ये गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. छेरा भरपूर चांगला फटका आपण पाहिला. पॉवर पॅक हिट आणि अशा फटक्यांची आता मात्र नितांत गरज आहे आदर्श क्रिकेट संघ दानिवलीला. फटका फायनली आला, तो बॅटर मंगेश बाट मधनं. मायटी हिट ओव्हर द लॉंग ऑन. कडक. पुन्हा एकदा 20वा रिसॉर्टेड वरून वळतोय गोलंदाज. रितेशच्या विरोधात स्वीट हिट. दर्जेदार, क्लासिकल, अद्भुत, अप्रतिम, अविश्वसनीय, अद्वितीय फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार. चौकार. ते लाजवाब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यापूर्वी ओव्हर द लॉंग ऑन आणि आता पॉइंटचा बाहेर धाडलंय. क्लासिकल बॅटिंग, मंगेश ऑन फायर नाव. ओ, यावेळेस ऑन साइडला खेळायचा होता, पडल्यानंतर चेंडू खाली राहतो. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. षटकार चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना रितेशनं हाताळलेला हा डॉट बॉल दबाव टाकेल बॅटरवर, पण सध्याच्या घडीला अंडर प्रेशर रितेश, बिकॉज त्याचा अगेन्स्ट पहिल्या 3 मध्ये 10 बनल्यात. रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलंय, पण यावेळेस फ्लॅट, फ्युरियस, फंटॅस्टिक, सुपर, आउटस्टँडिंग स्ट्रोक, षटकार.
घेतला आणि त्यानंतर बॉलरची वाट लावायला त्याला जास्त वेळ लागला नाही. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 46 आकड्यावर सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर दबाव प्रचंड असेल सध्या गोलंदाज रितेश वरती, कारण त्याने आता अवघ्या 4 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा खर्चल्यात. महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. महागडी गोलंदाजी, एक्सपेन्सिव्ह बॉलिंग, स्लॉग ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये अक्षरशः हाणामारी, धावसंख्यांचा पाऊस पडला या रणसंग्रामामध्ये. यावेळेस समोर लॉप केलाय आडव्या बॅटनं. पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, सिक्सर. क्या बात है, क्या बात है. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं टीम धानिवली अडचणीत होती आणि त्या अडचणीत असलेल्या संघाला मात्र पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम त्या अडचणीतून काम केलंय. ते बॅटर मंगेशनं व्हाईट बॉल आलाय. प्रचंड दबावामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत होतो. गोलंदाज रितेश आघाडीला गेला होता मंगेश आणि त्यानंतर पाहिलं दुसऱ्या बाजूने संघाचा डाव पूर्णपणे ढासळला गेला आणि तिथून मात्र जबाबदारी घेतली. एका बाजूने प्रवीणनं आक्रमण केलं, 3 बॉलमध्ये 8 त्यानं बनवल्या आणि दुसऱ्या बाजूने मंगेशला आपण पाहतोय तब्बल 25 धावांचं इंडिव्हिज्युअल योगदान त्याचं राहिलंय. स्विच इट खेळलाय, हा देखील बॉल जाईल गॅप मध्ये. अक्षरशः गोलंदाजाची शेवटच्या षटकामध्ये पिस उपटली गेली आणि या बॉलला देखील पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 28 धावा एकवटल्या गेल्या आणि त्या एकमेव मंगेशच्या बॅट मधनं येताना आपल्याला पाहायला मिळाला. काय धमाकेदार बॅटिंग केली आदर्श क्रिकेट संघ धानिवलीनं आणि तब्बल 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 54 वर आली आहे. 54 रन्स ऑन बोर्ड आणि या 4 ऍड होतील म्हणजे किती, 58. क्या बात आहे, 58 धाबा धावफलकावरती लागतायत आणि 59 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय ते आदर्श क्रिकेट संघ धानिवलीनं. आपण पाहतोय बजरंगी बॉयज दहीगाव या संघासमोर टार्गेट मोठं आहे, आव्हान मोठं आहे. त्यामुळे आता मोठ्या फटक्यांनीच द्वितीय सत्रामध्ये सुरुवात करावी लागेल. काय घडेल का बिघडेल, बरेचसे प्रश्न आहेत. मेगा फायनलचं तिकीट कोणाचं कन्फर्म होईल आणि कोण वेटिंग वरती राहील किंवा कॅन्सलेशन देखील असू शकतं. बरेचसे प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याकरता या कॉम्बॉक्स मध्ये तुर्तास घेतो छोटासा ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, त्या स्पर्धेचा अनुभव घेत राहा. क्रिकेटचा महासंग्राम रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर सुरू द्वंद्व युद्ध या 2 संघांमध्ये आणि या त्याच्या दुसऱ्या डावात पुन्हा एकदा करूया कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन आणि मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ डोंगर नावे वेलवेट व्हॉइस ऑफ मुरबाड अर्थातच दीपवीरजी बिराड सर टॉससाठी इन्व्हाइट करेन. तत्पूर्वी ओमसाई आंबळेचे कॅप्टन आपण या आणि त्यांच्या विरोधामध्ये काटेगर, चला काटेगरचे कॅप्टन आपण या आणि ओमसाई आंबेळेचे कॅप्टन आपण देखील यायचे. विशाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित या. आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. सध्या सेमीफायनलची महत्वपूर्ण मॅच आणि या सेमीफायनलच्या महत्वपूर्ण लढतीमध्ये कृष्णा सर कोण बाजी मारेल त्यावरती प्रेक्षकांचं लक्ष आहे. मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म कोणाचं होईल त्यावरती प्रेक्षकांचं आवर्जून लक्ष आहे. तर चला नेक्स्ट मॅच आपण टॉस कंप्लीट करतोय. विनंती आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. येस, ओमसाई आंबेळेचे कॅप्टन इथे आलेले आहेत. विशाल देखील आले आहेत. चला आपण टॉस करू. स्वप्नीलजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. या स्वप्नील शिंगोळे आपण या आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. सेमीफायनलची मॅच असेल. एका बाजूला ओमसाई आंबेळे, दुसऱ्या बाजूला खाटेगर संघ आपल्याला पाहायला मिळेल. कॉल कोणाचा आहे? येस, आंबेळे टीमचा कॅप्टनचा कॉल आहे.
चला टॉस करत होता. टॉस कंप्लीट झालाय. टॉस इथे येस काटेकर टीमच्या कॅप्टनने जिंकलेला आहे आणि येस फिल्डिंगचा निर्णय घेतला. याच दरम्यान शुभागमन झालं आमचे मुख्य अतिथी, आमचे आजचे प्रमुख अतिथी दीपक भाऊ पवार यांचं नुकतं शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आजचे आमचे मुख्य अतिथी नुकतं ज्यांचं मंचावरती शुभागमन झालंय, स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची मुख्य उपस्थिती आपल्याला आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. आमचे असे चीफ गेस्ट प्रमुख अतिथी अर्थातच दीपक भाऊ पवार यांचं आमच्या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. नुकतंच आलेल्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं श्री समर्थ कृपा चषक 2024च्या या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. याचं कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि करूया दुसऱ्या डावाची सुरुवात, जिथे लक्ष आहे तब्बल 59 डावांचं एक मोठं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दहीगाव संघाची दाखल झालेली आहे. धनंजय आणि प्रतीक या करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज दीपवीर बिराडे यांचा. थँक्यू. नुकतंच ज्यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय दीपकजी पवार साहेब आणि त्यांच्या सोबतीनंच त्यांच्या समेत त्यांचा उपस्थित संपूर्ण मित्र परिवार या सर्वांचं आपण करूयात समर्थ कृपा चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत, वेलकम आहे. आपला सर्वांचं सेमीफायनलची लढत पहिली सध्या मैदानावरती सुरू आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आदर्श 11 धानिवलीनं उभारल्या धावा 58-58 आणि 59चं टार्गेट चेस डाऊन करण्यासाठी संघ झाला सज्ज. निर्णायक द्वितीय सत्रात बजरंगी बॉयज दहीगाव. सामना सुरू होतो, दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल कमी गतीने टाकला, अर्ध्या टप्प्यावरती कसा सोडेल संघनायक धनंजय. बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषेच्या दिशेनं चेंडू मार्गस्थ होतोय. येतोय तो डावाचा बजरंगी बॉयज दहीगाव क्रिकेट संघासाठी पहिला महत्वपूर्ण उपयुक्त चौकार. पहिल्या बॉलवरती आय थिंक कंट्रोल बिघडलं. संघनायक मल्हारी भोईरचं कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल. यावेळी चांगला टप्पा, चांगली लाईन मात्र नाहीये. पंचांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला. इट इज वाईट. गार्डलाईनला ओलांडून जाणारा चेंडू होता. एक्स्ट्रा एक धाव आणि एक्स्ट्रा एका धाब्याच्या सोबतीने धावा संख्या आपण बघतो पोहोचले पुढे. आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या बजरंगी बॉयज दहीगावची 5 या आकडावर. बॅकफुटवर आले, बॅटची कडा होती. विकेट किपर गिरीश भोईरकडून झाली चूक. नॉस्टा करेला रनआउटचा चान्स. बॉल कलेक्ट झाला नाही, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि एकाच बॉलवरती दुसऱ्यांदा जीवदान मिळतंय ते फलंदाज धनंजयला. नशिबाची हात मिळून तो मैदानामध्ये दाखल झाला की काय हा प्रश्न सध्याच्या घडीला त्या ठिकाणी उपस्थित झालाय. कॅच ड्रॉप, त्यावरती आली आहे सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत सध्याच्या घडीला पोहोचली पुढे. मार्ग शोधत असताना पाहायला मिळतीये ती आतापर्यंत 6 या आकडावर. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत प्रतीकला महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो समर्थ कृपा चषकाच्या पहिल्या पर्वामध्ये मेगा फायनल मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द कव्हर्स खेळतायत मेरिट वरती. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीत झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र सरते शेवटी आपण बघत आहोत त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू यशस्वीरित्या लँडिंग होतोय, ग्राउंडिंग होतोय. तोपर्यंत मिळत आहेत त्या 2 धावा आणि 2 धाव्याच्या सोबतीनं महत्वपूर्ण सामन्यात त्या ठिकाणी सलामी वीर प्रतीक माळीचं खातं खुलं झालंय. 2च्या सोबतीनं सगळं सरकल्या पुढे बजरंगी बॉयज दहीगाव सध्याच्या स्थितीला 8 या आकड्यावर. स्विच हिट रिव्हरसाठी थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बाका आले प्रवीण भोईर होतातच. पांड्याकडून चांगला थ्रो, मात्र गॅदरिंग आता देखील खराब आहे. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. फिल्डिंगमध्ये थोडीशी ढिलाई आपण बघत आहोत गोलंदाज मल्हारी भोईरकडून. मिळते एक सिंगल, सिंगलच्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ते आतापर्यंत 9 या आकड्यावर. 59चा पाठलाग करायचा निर्णायक द्वितीय सत्रात बजरंगी बॉयज दहीगावला. त्याच कारणाचं पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि 4 बॉलमध्ये धावसंख्येचा चांगला वेग या मॅचच्या दरम्यान सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. शफल झाले तदनंतर ऑन साइडला हा सफल फटका. पहिल्या टप्प्यावरती बॉल निघून चाललाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल सोडती रूप
येतोय तो चौकार, गुड शॉट. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत. सध्या पुढे मार्गस्थान आपल्याला पाहायला मिळेल. विदाउट लॉस 13 ऑन बोर्ड. 13 धाबा धावफलकावरती. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी सध्या सुरू आहे बजरंगी बॉयज जयगावची. इटका जेव्हा पतरशे ठोसा आपण बघत आहोत. महत्वपूर्ण द्वितीय सत्रात रनचेस करत असताना फिल्डिंग मध्ये सध्या थोडे चेंजेस सुरू आहेत संघ कर्णधार मल्हारी भोईर कडून. फुलर लेंथ, व्हेरी गुड डिलिव्हरी. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्यासोबत षटकाची सांगता देखील झाली. या षटकामध्ये स्टार्ट चांगला राहिला. धावसंख्येचा पाठला करत असताना रिक्वायर्ड रन रेट 14.75. 14 पहिल्या षटकामध्ये 13 बनवल्या गेल्या. आणि या मॅच मध्ये महत्वपूर्ण योगदान आपण बघत आहोत सलामीवीर धनंजय आणि त्याच्या सोबतीनं प्रतीक या दोन्ही बॅटरचं सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित लक्ष सुद्धा आदर्श 11 धानवली, कारण यानंतर आणखीन एक सेमीफायनल आणि तदनंतर समर्थक रूपात चषकाचा पहिला दमदार मेगा फायनलचा सामना देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. सो पुरेचा वेळ आपल्याकडे हवाय. लक्ष सुद्धा वेळेच्या बाबतीत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आपलं सहकार्य अपेक्षित आहे. पहिल्या ओव्हरच्या अंती 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू 3 षटकं. अजूनही विजयासाठी 46 धावेची आवश्यकता. 15.33 ची आवश्यक धावगती. मंगेश भोईर ज्यानं पहिल्या डावाला फिनिशिंग टच दिला, जबरदस्त समारोप त्यानं केला विथ बॅट. 29 इंडिव्हिज्युअल धावेचं योगदान त्याच्या बॅटमधून आलं. 29 धावसंख्येची भरभक्कम खेळी त्यानं पहिल्या डावामध्ये साकारली. तो टीमचा ज्युनियर ऑलराऊंडर आदर्श 11 धानेवलीचा ट्रम्प कार्ड. त्यातच हुकुमाचा एक्का मंगेश भोईर सध्या बॉलिंग मार्कवर. 18 चेंडू 46 ची आवश्यकता. पहिल्या डावमध्ये 13 बनवलं गेलं. 59चं टार्गेट आहे. 15.33 ची धावगती हवी आहे. ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत. त्या ठिकाणी बॅटर प्रतीकला निर्णायक षटक दुसरं सुरू झाले. आउटफील्डचे दरवाजे खुले झालेले आहेत. टीममध्ये कव्हर पॉईंट, लॉंग ऑफ, ऑन साईडला मिड विकेट, स्कोर लेग. पहिला बॉल लोवर फुल टॉस ड्राईव्ह केला समोर. फिल्डर टीममध्ये लॉंग ऑफला उपस्थित आहेत हरी भोईर, वेल जज, मेंट ज्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच ॲक्शनमध्ये बॉलवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं या चारही क्रिया अगदी झपाट्यानं त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. सिंगलच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोचली पुढे. ते बॅटिंग करणाऱ्या बजरंगी बॉयज दहिगावचे आतापर्यंत विदाउट लॉस 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. मिस टाइम फटका. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतायत. संधी बनली आहे विकेटची आणि तिचं केलं गेलं सोनं. फलंदाज बाद. मैदानामध्ये लागला धक्का पहिला. काय कॉन्फिडंट होता क्षेत्ररक्षक सागर राणेकडे, ज्यानं पकडलाय सुंदर झेल आणि मॅच मध्ये संपलाय धनंजयचा खेळ. पहिला झटका बजरंगी बॉयज दहिगावला. घेऊ जी पार्टनरशिप बिल्डअप होत होती ती पार्टनरशिप, ती भागीदारी आता ब्रेक करण्यात आलेली आहे. महत्वाचा पहिला धक्का, पहिलं सुयश मंगेश भोईरच्या सोबतीनं या मॅच मध्ये मिळत आहे. ती टीम आदर्श 11 धानेवलीला. 14ला पहिला धक्का. धनंजय माघारी परत आहेत. इंडिव्हिज्युअल 9 धाव्याचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना न्यू बॅटर मैदानावरती पोहोचलाय. त्या ठिकाणी बॅटिंगसाठी टॉप ऑफ दी ऑर्डर पाहिले जर ज्याची जबरदस्त खेळी, ज्याचा जबरदस्त परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय, प्रसाद सध्या आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंडला. ऑन स्ट्राइक प्रसाद. बॉलर तयार मंगेश भोईर. ओ बॅक फुटवर आले. कट करण्याचा प्रयत्न. हार्ड लेंथ होता. टप्पा पडला जसा चेंडू शॉर्ट ऑफ गुडनेस स्पॉट वरती, तसा त्या स्पॉट वरून एक्स्ट्रा बाउन्स झाला. बॅकअप आलं विकेट किपर गिरीश भोईरचं. आणि सध्याच्या स्थितीला जशी विकेट आली तसा कॉन्फिडन्स आपण बघत आहोत दुनावलेला या मॅच मध्ये. आत्मविश्वास ज्याच्यामध्ये वाढ झालेली आहे मंगेश भोईरच्या. डॉट चेंडू आपण बघत आहोत. धावसंख्या स्थिर. अवघ्या 14 धावा धावफलकावरती. बारची कडे आणि सुयश. आणखीन एक झटका. प्रसाद देखील आल्या पावली माघारी. फलंदाज बाद. 14ला दुसरा गडी गमावलाय बजरंगी बॉयज दहिगावनं. फलंदाज बाद.
पहिलं षटक संगणकाचं महागडं होतं. 13 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. मल्हारी भोईरच्या विरोधात आक्रमण पण पाहिलं, मात्र या निर्णायक षटकात पलटवार केला आणि महत्वपूर्ण 2 धके आतापर्यंत 4 बॉलच्या स्पेलमध्ये दिले. अवघे 1 धाव खर्च करताना टीमचा जिनियन ऑलराऊंडर ट्रम्प कार्ड अर्थातच बाहुबली ऑफ धानिवली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मंगेश भोईरनं केली आहे या मॅच मध्ये लाजवाब कामगिरी. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सन्माननीय अतिथीगणांचा नुकताच मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालेले समर्थ कृपा चषकाच्या निमित्तानं अंतिम दिवसात उपस्थित सर्व अतिथीगणांचं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष इस स्वागत. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. दमदार आमदार अर्थातच किसनजी कतोरे साहेबांचे कट्टर समर्थक आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय जिल्हा परिषद सदस्य दीपकजी पवार साहेब आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आमदार किसन कतोरे साहेबांचे कट्टर समर्थक भावी जिल्हा परिषद सदस्य दीपकजी पवार साहेबांचं इथं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय दीपकजी पवार साहेब यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. दुसरी धाव देखील सहजरित्या आपण बघत आहोत. बॅकवर्ड पॉइंटला कंप्लीट करण्यात आलेली षटकाची सांगता यशस्वी षटक राहिला आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाकरता गोलंदाज मंगेश भोईरचं. इकॉनॉमिकल कामगिरी या षटकामध्ये आपण पाहिलेली आहे. पहिल्या षटकात संघनायक मल्हारी भोईरनं 13 धावा खर्च केल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकात अवघ्या 3 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण धक्के दिलेत. ऑन स्क्रीन आपण बघत आहोत सध्या आपल्या व्हीआयपी डॅशवर उपस्थित आपले लाडके अतिथी दीपकजी पवार साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सध्या अंतिम दिवसात त्या स्पर्धेला सदिच्छा भेट देतो आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांच्या समेत उपस्थित त्यांच्या संपूर्ण अतिथीगणांचं त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं हे भव्य स्वागत आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने पुरुष एकदा त्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. आपण आयोजन समितीला दिलेला आपला अमूल्य वेल, आमच्या अमूल्य समाजाच्या वतीला तुम्ही दिलेलं तुमचं सहकार्य नेहमी आमच्या कायम स्मरणात राहील. धावसंख्या 16 आहे. समीकरण या मॅच मध्ये 43 धाब्याचं बॉल बाकी आहेत 12. रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेट आता हळूहळू वाढलाय. त्या ठिकाणी 21.50 धाब्याची धावगती 2 षटकांच्या पाठीमागे हवी आहे. सागर राणे निर्णायक डावाचं षटक तिसरं घेऊन बॉलिंग ट्रॅकवर हायवे एंड कडून सध्या तयार होत असताना पहिला चेंडू ऑन साईडला बॅट अँड पॅड मध्ये फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाच्या सहाय्यानं वळवण्यात आला. मिडविकेटला बॅकअप केलं फिल्डरनं. जोपर्यंत थ्रो होईल तोपर्यंत कंप्लीट झाली ती फक्त एक सिंगल आणि सिंगल धाव्याच्या सोबतीनं धावासंख्या आपण बघतो पोचती पुढे ती सध्याच्या स्थितीला आतापर्यंत 17 या आकड्यावर 17 ऑन बोर्ड. चेंज ऑफ पेस, कमी गती, टॉप एज, मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. व्हेरिएशन आपण बघत आहोत. वैविध्यपूर्ण गोलंदाजी बघत आहोत. सागर राणेची लाईन रीड करता आली नव्हती. फिल्डरच्या अगदी पुढ्यात बॉट पडला. शॉट थडमारला, बॅकअप आला तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलच्या सोबतीनं धावासंख्या आपण बघत आहोत पोहोचते पुढे ते आतापर्यंत 18 या आकड्यावर. या क्रीडांगणावरती या स्पर्धेनिमित्त उपस्थित डॉक्टर विक्रमसिंग राठोड साहेब, त्याचप्रमाणे स्वप्नीलजी पडवळ साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. वैभवजी फर्डे साहेब आपण देखील व्यासपीठावरती याचे. त्यासोबत करणजी मोपे साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे तालुका युवक अध्यक्ष जिजाऊ संघटना मुरबाड सन्माननीय बबलू उर्फ नाना सुरोशे साहेबांना मी विनंती करतोय की साहेब आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. या तमाम लाडक्या मान्यवरांचं समर्थ कृपा चषक 2024च्या पर्वा या निमित्त आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. उपस्थित तमाम लाडक्या मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. त्यासोबत उद्योजक तथा समाजसेवक सन्माननीय अण्णाजी शिंगोळे साहेब यांना देखील आम्ही विनंती करेन आपण देखील आमच्या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि त्यासोबत विकासजी भोईर साहेब यांना देखील विनंती आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. व्यासपीठावरती बिराडे सर अगदी तुम्ही पाहिलं तर मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर दीपकजी पवार साहेब यांना आपण आपल्या व्यासपीठावरती पाहतोय. अर्थातच भावी जिल्हा परिषद सदस्य त्यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांच्यासोबत आपण पाहतोय डॉक्टर विक्रमजी राठोड साहेब, त्यासोबत स्वप्नीलजी पडवळ साहेबांना आपण पाहतोय. वैभवजी फर्डे साहेबांना आपण पाहतोय आणि करणजी मोपे साहेब त्यांच्यासोबत तालुका युवक अध्यक्ष जिजाऊ संघटना मुरबाड अर्थातच बबलू उर्फ नाना सुरोशे साहेबांना आपण पाहतो आपल्या व्यासपीठावर. अण्णाजी शिंगोळे साहेब आणि विकासजी भोईर साहेब या सर्व लाडक्या मान्यवरांचं
या स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांच्या समवेत सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, त्यांचं देखील गणेशजी माळी साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. या सर्व अतिथीगणांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आपण सर्व आलात, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार. स्पर्धेचा आज अंतिम दिवस. व्यासपीठावरती उपस्थित सर्व आपल्या लाडके अतिथींचं पुन्हा एकदा समर्थ कृपा चषकाच्या निमित्तानं आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर आभार आम्ही व्यक्त करत आहोत. ऑनगोईंग मॅचकडे आपण जाऊया, ज्या ठिकाणी लागोपाठचे 2 धक्के नुकताच दिलेत गोलंदाज सागर राणे. आणि या मॅचमध्ये 8 चेंडू 41 इक्वेशन बाकी असताना त्याला या सामन्यात संधी निर्माण झाली आहे ती विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. न्यू बॅटर आपण बघत आहोत तुषारला, सध्या स्टाकर इनला ऑन हॅट्रिक. संधी त्या ठिकाणी गोलंदाज सागर राणेला. ऑन साइडला बॉटमहॅनच्या सहाय्यानं दिशा देण्यात आलेली आहे. स्कोरलेगला फिल्डर जज करतात, थोडं मिस जजमेंट फंबलनेस आपण पाहिलं. साई भोईर त्या ठिकाणी उपस्थित होते. बॅकअप करून रिटर्न थ्रो जोपर्यंत केला जाईल. रन्स पूर्ण झाल्या 2 आणि या 2 धाब्याच्या सोबतीनं डाव सध्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 59 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पोहोचलाय संघ बजरंगी बॉयज जयगाव. 20 ऑन बोर्ड, 20 या आकड्यावर. लोबो फुल टॉस, ऑन साइडला क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न तो फसला. याचबरोबर षटकाची सांगता उपयुक्त गोलंदाजी मंगेश भोईर आणि तदनंतर महत्वपूर्ण तिसऱ्या षटकात आपण बघत आहोत त्या ठिकाणी गोलंदाज सागर राणेकडून आणि निर्णायक षटकात अवघ्या 4 धावा त्याने दिल्या. महत्वपूर्ण 2 धक्के बसले बॅटिंग करणाऱ्या बजरंगी बॉयज दहेगावला. आणि 59चा चेस डाऊन करत असताना सध्या या मॅचमध्ये दमछाक झाली आहे ती बॅटिंग करत असताना बजरंगी बॉयज दहेगावची. स्कोर आपण बघत आहोत 20 ऑन बोर्ड, 20 धावा दाखल. अंतिम 6 चेंडू विजयासाठी 39, 39ची आवश्यकता. स्क्रीनवरती आपण बघत आहोत आकर्षक चमचमते झळालते करंडक आणि त्यासमेत व्हीआयपी डॅशवरती उपस्थित आपले सन्मान्य लाडके अतिथी, लाडके मान्यवर. या मंचाची या स्पर्धेची शोभा सध्या वाढवताना तुम्हाला दिसत आहेत. त्या सर्वांचं वेलकम आहे. साई भोईर अंतिम षटकात गोलंदाजी करता. पहिला बॉल मिस टाइम फटका, कॉटन बॉलचा चान्स, संधी आणि तिचं सोनं केले साई भोईरनं. आणखीन एक झटका बजरंगी बॉयज दहिगावला. फलंदाज बाद. पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय. रनचेस करत असताना सध्या नाकी 9 आलेत बजरंगी बॉयज दहेगाव क्रिकेट संघाच्या. 5 बॉल आता 39, 39ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच आणखीन एक बिग बॅटल, क्लॅश ऑफ टायटन्स आपल्याला एन्जॉय करता येईल. त्या ठिकाणी टीम सेमीफायनल नंबर 2 मध्ये समोरासमोर असतील. ओमसाई आंबेळे आणि त्यांना फाईट करेल आजचा दिवस ज्या संघानं गाजवला जगदीशजी भाग्यवंत यांची लीडरशिप आणि क्वार्टर फायनलमध्ये दमदार विजय संपादित करून टीम झाली सेमीफायनलमध्ये दाखल. आई गावदेवी स्पोर्ट्स हाटेगर असा तो सामना असेल. कमी गती, मिस टाइम फटका, स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. कव्हरचे फिल्डर मिड ऑफच्या दरम्यान कॅच ड्रॉप. 5 फिल्डर आपण बघत होतो एका चेंडूवरती पोहोचलेले आहेत, मात्र झेल संपन्न झाला नाही. 2 धावा 2च्या सोबतीने धावसंख्या पोहोचते पुढे. ते सध्याच्या स्थितीला बॅटिंग करत असताना 22, 22 या आकड्यावर. 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉलमध्ये समीकरण 37, 37 धावेचं लक्ष थोडं दूर झालंय या मॅचमध्ये. अभि तशी सुरुवात मिळाली होती. पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या, मात्र मंगेश भोईर विथ द बॅट विथ द बॉल त्याचा जिनियन ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहिला आणि त्याच्या परफॉर्मन्सचा तडाखा सध्या बसतोय या मॅचमध्ये बजरंगी बॉयज दहेगावला. स्पीडअप गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. आदर्श 11 दानिवली. 4 चेंडू 37 हे समीकरण. टाइम फटका, क्षेत्ररक्षक जज करतात. मिडविकेटचे पोहोचले डाऊन दी बॉल. चांगलं जजमेंट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये व्हॉट अ कॅच, टर्निंग अ स्पेक्टॅक्युलर वन, टेकन कॉन्फिडेंटली बाय द फिल्डर. आणि जल्लोष सध्या सुरू झालाय तो क्षेत्ररक्षकाचा. वामन भोईर होते त्या ठिकाणी, लिजंड प्लेअर ऑफ आदर्श स्पोर्ट्स धानिवली आणि त्यांनी पकडलाय हा सुंदर झेल. फलंदाज वैभवची खेळी फेल.
झटका बजरंगी बॉयज दहीगावला पूर्णपणे आता टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर देखील कोलॅप झाली आहे. एका पाठोपाठ एक झटके या टीमला सध्या बसत आहेत. आपल्याला पाहायला मिळतात मैदानाकडे दाखल होत असताना नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं. लक्ष सुद्या या दरम्यान आपल्या मुख्य अतिथी मंचावर शुभागमन झाले. सन्माननीय प्रतीकजी शिंगोळे साहेबांचं वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यासोबत अजयजी शेके साहेबांचं देखील इथून नुकतं शुभागमन झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जशी स्पर्धा अंतिम चरणामध्ये चालली, अंतिम टप्प्यामध्ये चालली. व्हीआयपी डॅशवरती प्रेक्षकांची आणि त्या समेत आपल्या लाडक्या मान्यवरांची उपस्थिती देखील आता आपल्याला पाहायला मिळते. वेलकम आहे सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक ससनेसहजे स्वागत. सर्व उपस्थितांना पुन्हा एकदा मानाचा प्रेमाचं जे शिवराय कवा पॉईंटला एक सिंगल त्या ठिकाणी नुकताच स्कोर करण्यात आलेली आहे. त्याच कारणासह धावसंख्या आपण बघत आहोत पोचते पुढे 24 धावा धावफलकावरती. एक चेंडू 35 धावा आहे समीकरण. औपचारिकता फक्त बाली या मॅच मध्ये शिल्लक आपण बघत आहोत. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड, प्रोसिजर्स टू बी फॉलो. सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात हा दमदार विजय शेवट जरूर गोड केलाय, मात्र विजयाचा जल्लोष साजरा करेल तो संघ आदर्श 11 दानिवली. वेल प्ले बॉयज, व्हेरी वेल प्ले. मनपूर्वक अभिनंदन. आदर्श 11 दानिवली संघ पोहोचलाय समर्थ कृपा चषकाच्या अंतिम फेरीमध्ये. टफ अँड हार्ड लक बजरंगी बॉयज दहीगावला. येस, थँक्यू सो मच. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांच्या शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पूर्ण करून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण ठेवूया या मॅचचा मान ऑफ द मॅच. 29 धावा जेव्हा बॅटिंग करताना आपण पाहिल्या संघाला गरज होती. 29 धावांची बहारदार खेळ आणि गोलंदाजी करताना तब्बल 2 विकेट मिळवले. मंगेश भोईर ठरलाय या मॅचचा हिरो मान ऑफ द मॅच.